1048 कोटीचा प्रवीण राऊत पत्राचा घोटाळ्यात प्रवीण राऊतचे स्नेही मित्र पार्टनर संजय राऊत उद्धव ठाकरेंचे उजवे हात जे प्रवीण राऊतचे मित्र आहे, स्नेही आहे, परिवार आहे आणि पार्टनर आहे. संजय राऊतची पत्नी आणि प्रवीण राऊतच्या पत्नीचे आर्थिक व्यवहार पण बाहेर आलेले आहे. आज ईडीने कारवाई करून संजय राऊतची अलिबाग येथील काही जमिनी, काही प्रॉपर्टी व दादर येथील एक फ्लॅट हा जप्त केला आहे. संजय राऊतला आधीच लक्षात आलं होतं म्हणून 10 महिन्यापूर्वी त्यांनी स्वतःहून ईडी कार्यालयात जाऊन 55 लाख रुपये परत केले होते. जे ईडीची काही दिवस चौकशी चालू होती, आमच्याकडे पण माहिती येत होता. गेले 2 महिने संजय राऊतांची जी धडपड, धावपळ, बोगस पत्र व्यवहार करणं, ईडीवर आरोप करणं, किरीट सोमय्या, नील सोमय्या, मेधा सोमय्याला जेलमध्ये टाकण्याची भाषा करणं, ही त्यांची मानसिक अवस्था मी समजू शकत होतो. त्यांनी काय काय उहापोह खटाटोप केला, अलिबागकडे चौकशी झाल्या त्यावेळी काय काय केलं. परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी स्पष्ट सांगितलं होतं की संजय राऊतने 12 पानीपत्र लिहावं किंवा राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं. ते मनवानी यांच्या नावाने ईडीचे अधिकारी किरीट सोमय्यावर आरोप केले. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना वाटते की माफिया, पोलिसांचा माफियासारखा उपयोग करून ते ईडी असो, सीबीआय असो, एनआयए असो किंवा ईओडब्ल्यू मधील प्रामाणिक अधिकारी असो, त्यांचा तोंड बंद करता येणार असं उद्धव ठाकरेंचा उद्धट सरकारला वाटत असेल. परंतु कारवाई होणार. संजय राऊत यांची प्रॉपर्टी आज जप्त करण्यात आली आहे. $1,048 करोड़ का घोटाला, गोरेगांव पत्राचाल, प्रवीण राऊत मुख्य आरोपी, HDIL PMC बैंक का पैसा, उसमें से किकबैक संजय राउत, उनकी पत्नी वर्षा राउत के अकाउंट्स में जाना, उन पैसों से अलीबाग में जमीन लेना, उन पैसों से दादर में फ्लैट लेना, दिशाभूल करने के लिए 55 लाख कुछ महीने पहले ईडी को वापस लौटाना, गए 2 महीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से लेकर ईडी के अधिकारियों पर आरोप करना. लेकिन हमने महाराष्ट्र की जनता को आश्वस्त किया था घोटालेबाजों पर कार्रवाई होगी. आज संजय राउत की प्रॉपर्टी जब्त हुई है, कार्रवाई की शुरुआत है. संजय राउत को लगा कि भ्रष्टाचार का 55 लाख किकबैक में वापस लौटा दूंगा तो आगे कार्रवाई नहीं होगी, उनका भ्रम है. मी काही दिवसापूर्वी दिल्लीत ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो, इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो. मी दोघांना आग्रह केलाय की या षडयंत्रात संजय राऊतचा रोल काय त्याची पण चौकशी झाली पाहिजे.
किकबॅक का आलं, पैसे का आले त्यांच्या खात्यात, त्यांनी काय काम केलं, त्यांनी आपला पदाचा काय दुरुपयोग केला. गेले 2-2.5 महिने प्रवीण राऊतला आणि स्वतःला वाचवण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांवर आरोप करणं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवर आरोप करणं. गृहमंत्री अमित शहानी पण या अधिवेशनात संसदेत स्पष्ट केलं होतं कि कितना भी दबाव लागे तो भी तपास नहीं रुकेगा. जो तपास करने वाली संस्था है वो अपनी जिम्मेदारी निभाएंगी. उसमें फिर भ्रष्टाचार में पॉलिटिशियन हो या कोई भी हो, कार्रवाई होगी. मैं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, गृह मंत्री अमित शाह जी और ईडी के उन प्रामाणिक अधिकारियों को धन्यवाद देता हूं. मला असं वाटतं संजय राऊतला चाहूल लागली होती म्हणून जे गेले काही दिवस दिलीप वळसे पाटील, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतची जी नौटंकी चालू होती, आज त्याच्यावरून पडदा उठला आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, 55 लाख 8 महिन्यापूर्वी देऊन संजय राऊतनी स्वतःची चोरी, स्वतःचा भ्रष्टाचारची कबुली दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतला जाब विचारायला हवा होता. मुख्यमंत्री आहेत, ज्यावेळी 55 लाख परत का दिले हे विचारायची जबाबदारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलची होती. ते संजय राऊतला विचारलं नाही, परंतु पोलिसांना फरमान देतात किरीट सोमय्याला जेलमध्ये टाका, नील सोमय्या जेलमध्ये टाका. तर उद्धव ठाकरेंना असं वाटते की ते माफिया सेनेचे माफिया सरदार आहेत म्हणून संबंध महाराष्ट्राचे पोलीस हे माफिया सरदारचे सैनिक होणार. उद्धव ठाकरे साहेबांचा भ्रम आहे. आणि माझी मागणी आहे, या प्रकरणात महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री, गृहमंत्री यांनी ईडी कडून माहिती घेतली पाहिजे. गृहमंत्री भाषण करतात की ईडीच्या विरोधात आम्ही एसआयटी बनवतोय. हे कुणी घटना कोणी लिहिली आहे? हे उद्धव ठाकरे साहेब नवीन घटना लिहिणार? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे ही. जर कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांनी काही चूक केली असेल, त्रुटी केली असेल, भ्रष्टाचार केला असेल तर त्या संबंधित उच्च यंत्रणांना तक्रार करायची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. त्यांनी केली का ईडीकडे, गृह सचिवांकडे, केंद्राचा गृहमंत्र्यांकडे एक कागद दिले. त्या कागदात जे मनमानीचे कागद टाकलेत ते तर मनमानीवर बेनामी प्रॉपर्टी अंतर्गत इन्कम टॅक्सनी कारवाई केली ती कागद आहेत. तर ठाकरे सरकार आपला माफिया सरदारांना वाचवण्यासाठी जर पोलिसांचा माफिया सारखा उपयोग करणार असेल तर मी त्याचा निषेध करीत आहे. या प्रकरणात फक्त प्रॉपर्टी जप्त करून थांबू नये. या संजय राऊतचा रोलची पूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. संजय राऊत यांचा रोल नेमका काय आहे असं वाटतं मला? आता असं आहे की रोल असल्याशिवाय 55 लाख परत दिले नसते. माझी विनंती आहे की हा प्रश्न संजय राऊतना विचारायला हवा. खरं म्हणजे तुम्ही मी सोडा, आपण विचारू, परंतु मुख्यमंत्र्यांनी विचारायला हवा होता का? उद्धव ठाकरे सरकारने एकदा पण हा प्रश्न विचारला नाही संजय राऊतला की भाऊ तू चोरीचा माल परत केला तर तू 10 वर्ष चोरीचा माल दाबून ठेवला होता का? तुला हे 55 लाख किंवा कोट्यावधी रुपयाची जमीन तुला का दिली हे विचारायला नको? प्रवीण राऊत जेलमध्ये आहे, त्याला कोर्ट बेल देत नाही न्यायालयाने. मग प्रवीण राऊत चोर आहे, लबाड आहे, भ्रष्ट आहे सिद्ध होते. आणि त्याचा पार्टनर संजय राऊतला उद्धव ठाकरे प्रवक्ता आणि ते सांगतात म्हणून एसआयटी बनवतात. काय मजाक लावली आहे? अरे केवढ्या एसआयटी नियुक्त करा. आम्ही स्वच्छ आहोत आणि तुमचा माफियांना तर उद्धव ठाकरे
त्यांचे डर्टी डझन आणि ठाकरे परिवाराचे पण जे आहे त्यांचा मनी लॉन्ड्रिंग समोर येणारच. अलिबागमध्ये कुठल्या जमिनी या जप्त झाल्या? कारण अशी माहिती येते की कीज गावातल्या काही जमिनींचे आहे. काही मिनिटात आपल्याला त्याची डिटेल स्पष्ट होईल. आता आली असेल मला माहित आहे, पण ते सर्वे नंबरमध्ये चुका होता कामा नये. कारण माझी सासूरवाडी अलिबाग असल्यामुळे मी 1.5 वर्षापूर्वी पण त्या जागेवर त्या भागात जाऊन आलो होतो. म्हणजे कोणाला हे भ्रम राहू नये की किरीट सोमय्या त्यांचं लोकांचं म्हणत पूर्ण होमवर्क करतोय म्हणून मला माहीत आहे. तिथला गावकऱ्यांची पण बोलणं झालं होतं. त्याच्यात हे जप्त करता येत नाही. म्हणजे मुद्दा माझा काय ज्यावेळी ईडी सारखी संस्था आता ते काही कोट्यावधी रुपयाची त्यात कसं असतं ना की जमिनीत फक्त संजय राऊत नाही, इन जनरल जमिनीचा व्यवहारमध्ये कॅशचं प्रमाण खूप जास्त आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तर मार्केट व्हॅल्यू त्याची किती आहे कळेल. काही कोटींचा आहे. आता दादरचा फ्लॅट आहे तर दादरचा फ्लॅट 2-4 कोटीपेक्षा कमी तर असूच शकत नाही. जी तुम्ही आता संजय राऊत यांच्यावरती आरोप केले आहेत, मात्र तिथे तुम्ही ट्विट केला आहे असत्यमेव जयते. मी 1 मिनिट ताई माझे प्लीज, मी आरोप केला असं नका म्हणू. मी माहिती देतोय. आणि असत्यमेव जयते तर साहेब 55 लाख काय मी त्याला काय बंदुकीची गोळी घेऊन दाखवलं नव्हतं. तिथं डोक्यावर मशीन गन नव्हती ठेवली. आणि मशीन गन ठेवली होती तर त्यांचे मालक उद्धव ठाकरे आहे ना, मला जेलमध्ये टाकायला होतं. 55 लाख का जमा केले होते? माझा प्रश्न उद्धव ठाकरे नाही, संजय राऊत नाही. 55 लाख जमा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रश्न विचारला का नाही? आणि उलट त्यांच्या नावाने ते अधिकाऱ्यांना दमबाजी करतात. म्हणजे ते माफिया मुख्यमंत्री आहे, माफिया सरकारचे मुख्यमंत्री आहेत. असं आहे ना, प्रधानमंत्रीवर आरोप आहे हा तर. कारण प्रधानमंत्रीजींना त्यांनी पत्र दिलं होतं आणि प्रधानमंत्रीजींनी उत्तर दिलं होतं की हे प्रामाणिक अधिकाऱ्यांवर असे आरोप करतायत. आणि प्रधानमंत्रीजींनी सांगितलं जांच होगी, गुनेगारों को सजा होगी, घोटालेबाजों को सजा होगी. त्यांनी संसदेत याच विषयावर चर्चा उपस्थित केली होती. आता म्हणजे याच अधिवेशनात, अजून अधिवेशन चालू आहे. तिथे गृहमंत्री अमित शहानी उत्तर दिलं होतं, स्पष्ट उत्तर दिलं होतं की आपण जे मुद्दे मांडले तर कोणाही विरोधात तक्रार असेल तर मुद्दे मांडा. म्हणजे आपल्याला आणखीन एक उदाहरण देऊ. 2 महिने त्यांनी नील सोमय्या केलं. सरकारला पोलिसला 100 वेळा मी सांगितलं तरी काय आरोप केले, आम्ही काही गुन्हा केला नाही. शेवटी मला कोर्टात जावं लागलं. 1 नाही 2दा कोर्टात गेलो आणि दोन्हीकडे कोर्टाने त्यांना सांगितलं इथे पॉलिटिक्स नाही चालणार, उत्तर लिहून द्या. तर संजय राऊतनी तक्रारच नाही केली कारण कागदच नव्हता. आम्ही तक्रार करतो, एव्हिडन्सेस देतो. म्हणून मला कोणी सांगितलं का आरोप, तर मी म्हणतो आरोप नाही करत. 55 लाख संजय राऊतनी परत केले. त्याच वेळी मी ईडीला सांगितलं होतं कि यह व्यक्ति ने अपना गुनाह कबूल किया है और ऐसे गुनेगार को छोड़ना नहीं चाहिए. हे तेच प्रकरण आहेत. हे प्रवीण राऊत पत्राचा आता मुद्दा कसा आहे की एकदा प्रॉपर्टी जप्त झाली, तपास अजून पुढे जाणार तर त्यात हे बघा तपासात आणखीन वेगवेगळे फाटे फुटत जातात. आता मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो, हसन मुश्रीफ. तर हसन मुश्रीफ ची कंपनी मंत्रालयाने तक्रार केली आणि महाराष्ट्राच्या कोर्टाने दखल घेतली, कॉग्निझेबल ऑफेन्स. कॉग्निझेबल ऑफेन्स झाल्यानंतर ईडी ऑटोमॅटिकली कम्स इन टू पिक्चर. तर ज्यावेळी ईडी त्याचा तपास सुरू करणार त्यात आणखीन खूप बाहेर येऊ शकते. मी जे उदाहरण दिलं ह्याच्यासाठी दिलं. म्हणून आपल्याला आठवत असेल मी 2-5
दिवस एक असं वाक्य वापरायचो की फक्त 55 लाखात होते का? आपल्याला माहित नाही ना. उद्धव ठाकरे तो तपास अडवण्याचा प्रयत्न करतायत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलचं विधान अत्यंत बेजबाबदारीपूर्ण आहे. ईडीच्या विरोधात तुम्ही पोलिसांची एसआयटी नेमतात कोणत्या सेक्शन मध्ये? ईडीच्या अधिकाऱ्यांनी जर भ्रष्टाचार केला ते ईडी डिरेक्टरकडे यू कॅन गो टू होम सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तुम्ही तर प्रधानमंत्रीकडे गेलात. तुम्ही तर राज्यसभेच्या अध्यक्षांना सांगितलं. काय सांगितलं होतं राज्यसभेच्या अध्यक्षांना? संजय राऊतनी हे सांगितलं होतं की माझ्या मुलीचा लग्नात ज्यांनी डेकोरेशन केलं त्याला बंदूक दाखवून त्याच्याकडून लिहून घेतलं. आज त्या गोष्टीला 2 महिने झाले. उद्धव ठाकरेची जबाबदारी नाही, गृहमंत्र्याची जबाबदारी नाही. तुम्ही राज्यसभेचा अध्यक्षांना उपराष्ट्रपतींना लिहिलं होतं. दाखव रे डॉक्युमेंट. अजूनपर्यंत कुठेच नाही. उलटे त्या डेकोरेटरनी 18.5 लाखाचा अधिकृत डेकोरेशनचं बिल केलं. त्याचं संजय राऊतनी पेमेंट नाही केलं ही तक्रार केली. पण मी त्या विषयात नाही गेलो. मुलीचं लग्न आहे, राहू द्या. मैं फिर एक बार हिंदी में कहूंगा. दोन्ही एक जण विचारा. 2009 साली मी माझ्या कष्टाच्या पैशातून ही जागा आणि प्रॉपर्टी घेतली. जर याच्यामध्ये गैरव्यवहार असेल तर मी संपूर्ण संपत्ती भाजपला दान करेल अशी त्यांची यावरती प्रतिक्रिया आली. यार बाबा जाऊन ईडीला सांग ना, भाजपला कशाला दान करण्याची गोष्ट करतोय. आणि 55 लाख त्यांनी परत का केले? परत का केले? जर ईडी खोटं बोलत होते, किरीट तुम्ही खोटं बोलत होते तर 55 लाख परत का केले? पण संजय राऊतना तर ज्याच्यावर ज्याची प्रॉपर्टी जप्त झाली त्याला बोलण्याचा काय अधिकार आहे? ते म्हणतात डेकोरेटरच्या डोक्यावर ईडीनी बंदूक ठेवली होती. संजय राऊत तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवली होती का ईडीनी? 55 लाख परत जाऊन दिले. हिंदी में बताता हूं, फिर वापस मराठी में विचारो. एक हिंदी में बता रहा हूं. हिंदी ना. हाँ इंग्लिश पण हाँ बोल देते हैं. हिंदी एंड इंग्लिश में 2 वाक्य. शिवसेना नेता, संसदीय दल के नेता, प्रवक्ता और उद्धव ठाकरे के राइट हैंड संजय राउत जी की करोड़ों रुपए की प्रॉपर्टी अब ईडी ने जब्त की है, जिसमें दादर में करोड़ों रुपए का फ्लैट है, अलीबाग की जमीन है, जिस संदर्भ में कई दिनों से पूछताछ चल रही थी. उस संदर्भ में संजय राउत ने डर के मारे किरीट सोमैया का भी नाम लिया था. जो गोरेगांव में पतराचाल एक प्रॉपर्टी प्रोजेक्ट में संजय राउत के मित्र, आर्थिक पार्टनर प्रवीण राउत 1048 करोड़ का घोटाला किया. HDIL PMC बैंक का पैसा उसमें आया और उस प्रोजेक्ट के दृष्टि से ऐसा लग रहा है कि संजय राउत सहायता करते होंगे, सलाह देते होंगे. यह प्रॉपर्टी जब्त हुई है. और भी कुछ इसमें होगा. लगभग 8-10 महीने पहले संजय राउत ने इसी किस्से के अंतर्गत स्वयं जब ईडी ने उनको समन्स करके बुलाया था तो 55 लाख रुपए का चेक, 55 लाख मुझे मिले थे ऐसा करके 55 लाख वापस दे दिए. हमारी अपेक्षा यह थी कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राउत को पूछेंगे कि भाई 55 लाख तुम स्वयं वापस दे रहे हो, प्रवीण राउत जेल में जा रहा है, आपके उनके परिवार के घनिष्ठ संबंध पार्टनर हो, व्यावसायिक बिजनेस पार्टनर, दोनों की पत्नियों की कंपनियां, तो उसको कारण पूछेंगे कि 55 लाख किस लिए मिले थे और 55 लाख चेक से मिले तो रोकड़े में कितने मिले होंगे. संजय राउत की टिकट, एयर टिकट, होटल बुकिंग, फॉरेन पिकनिक, ये क्या क्या संजय राउत के
व्यवस्था प्रवीण राउत ने और उस कंपनी ने की थी। करोड़ों रुपए कोई क्यों करेगा? और इसके लिए तपास जारी था। आज ईडी ने एक और प्रवीण राउत के ऊपर चार्जशीट और दूसरी ओर संजय राउत की प्रॉपर्टी जब्त करना। मेरी मांग है ईडी अभी यहां पर रुके नहीं। इनकी विमान की टिकटें, होटल बुकिंग, करोड़ों रुपया लेना देना, ये सब क्यों किया गया? क्या संजय राउत इसमें कनाइवंश है क्या? ये जो पीएमसी एचडीएल के द्वारा करोड़ों रुपया लूटना, सरकारी परवानगी परमिशन प्राप्त करके देना, इसके बारे में आगे सोचना चाहिए। मुझे दुख इस बात का है कि आज सुबह में महाराष्ट्र का गृह मंत्री कहते हैं, जब उनको पता चला कि संजय राउत इस घोटाले में इन्वॉल्व है, तो उन प्रामाणिक अधिकारियों के ऊपर दबाव लाने के लिए दिलीप वळसे पाटिल सुबह में बोलते हैं कि मुंबई पुलिस की सीआईटी एसआईटी बना रहे हैं, वो ईडी के अधिकारी की जांच करेंगे, किरीट सोमैया की जांच करेंगे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने स्पष्ट किया था कि महाराष्ट्र के घोटालेबाज कितना भी दबाव लाएंगे, केंद्र की जो यंत्रणा है, फिर वो सीबीआई हो, एनआईए हो, एसएफआई हो, कंपनी मंत्रालय हो, आरओसी हो या ईडी हो, इनकम टैक्स हो, वो अपना काम करेंगे। गत सप्ताह में मैंने वापस इनकम टैक्स और ईडी के अधिकारियों की मुलाकात की थी। मेरी प्रार्थना है कि ईडी और आयकर विभाग के अधिकारी भी इस जांच में जुटे, सहभागी हो जाए। आर्थिक कैश व्यवहार कितने रुपए का हुआ है वो भी जांच करनी पड़ेगी। और मैं दिलीप वळसे पाटिल जी से प्रार्थना करना चाहूंगा, हमारा जो संविधान है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी ने बनाया है, कोई केंद्र या किसी संस्था के अधिकारी की अगर गलती है तो उच्च अधिकारी को कहा जाता है। आप एसआईटी खड़ी करके आपके माफिया मंत्री नेताओं को बचाना चाहोगे तो उसमें सफल नहीं होगे। माफियाओं को, जो ठाकरे सरकार के माफिया सरदार मंत्रियों की जांच होगी, कार्रवाई होगी। एक मिनट। Today, the Enforcement Directorate (ED) had attached few crore property of Shiv Sena leader Sanjay Raut in 1,048 crore scam of Praveen Raut, the Patrachal project. It is observed that the crores of rupees benefit has been passed on to Sanjay Raut through various means. It may be noted that a couple of months back, Sanjay Raut has repaid rupees 55 lakh deposited to ED. Last week also I had visited and met officials of Income Tax Department and Enforcement Directorate, and I had appealed them that a detailed investigation should be conducted about the role of Sanjay Raut. Income tax also must check about the cash transaction. And I would like to question Chief Minister Uddhav Thackeray, in spite of the knowledge that he has written 55 lakh, that means he is involved. On his complaint, he has appointed an SIT. I am thankful to Honorable Prime Minister Narendra Modi ji. He has categorically stated the investigation shall go on. In the Parliament also, Home Minister Amit Shah has clarified that the mafias will not be protected. संजय राऊत यांची प्रतिक्रिया आलेली आहे ते असं म्हणतात की जर का आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल. ते जाऊ द्या, 50 लाख परत काय दिले ते त्यांना विचारायला सांगा. सॉरी, आता असं आहे की आम्ही तर मागणी केलीच आहेत की हे जे आर्थिक व्यवहार त्यांचे झाले,
त्यांचे काय काय व्यवस्था प्रवीण राऊत करत होते, काय काय व्यवस्था करत होते, फॉरेन टूर, विमान तिकीट, हॉटेल बुकिंग किंवा फक्त जमिनी घेऊन देणे, हे काय काय करत होते ते सगळ्याचा तपास करावा लागणार. त्यांचा काय रोल होता. आणि संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात. तो 10 महिने मी त्यांना रोज प्रश्न विचारतो, 55 लाख परत का दिले, 55 लाख परत का दिले, 55 लाख परत का दिले. ते तर अजूनपर्यंत उत्तर दिलं नाहीये. ईडीने की किरीट सोमय्यांनी बंदूक दाखवली होती का? संजय राऊतना काय बोलण्याचा अधिकार आहे. त्याने राज्यसभेत उपराष्ट्रपतींना पत्र दिलं की माझा मुलीचा डेकोरेटरला बंदूक दाखवली, तू कुठे आहे ते? उलट त्याचं 18.5 लाख पेमेंट केलं नाहीये, पण मला त्याच्यात लेना देना नाहीये. मुद्दा त्यांनी 2 महिने एकच टेप लावली होती, नील तोमय्या नील तोमय्या नील तोमय्याला जेलमध्ये, आणि कोर्टात काय लिहून दिलं. आता नवीन महिनाभरापूर्वी गेलं किरीट तोमय्या आणि ईडी चार ऑफिसर आणि तो कोण मनवानी फनवानी. काय झालं, एक कागद आहे का? मुंबई पोलिसांनी 17 लोकांना बोलवलं आणि निघालं काय ठेंगा. आणि कुठल्या अधिकाऱ्याच्या नावावर कंप्लेंट केली, कुठल्या बिल्डरच्या नावावर, की ज्या बिल्डरची बेनामी प्रॉपर्टी जप्त केली इन्कम टॅक्सने. म्हणजे हे माफिया सरदार आणि त्यांचे साथी पण तेच माफिया. ओके, हरेन पांड्याप्रमाणे माझी हत्या कराल असं म्हणत थेट आरोप भाजपवर लावलाय संजय राऊत. ऐसा आहे ना, पहिलं 55 लाखाचं तो उत्तर देऊ द्या. आणि त्यांच्या सरकाराने कुठे गेली पोलीस SIT? हा कुठे गेली? 2 महिने पक करत होते ते 55 लाख. आणि हे जे सगळे फ्लेट, एग्रीकल्चर लँड, दबाव काय येत होतं मला माहित आहे ना. मी गेलो होतो ना त्या अलिबाग आणखी माझी सासूरवाडी आहेत, किती दबाव आणत होते डेकोरेटर पासून, ज्यांच्याकडून जमिनी घेतल्या त्यांच्यावर. अरे आता मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवारने दरवेळी ते ग्लिसरीनच्या बाटल्या घेऊन मीडिया समोर रडत बसले, ईडीचा दुरुपयोग, ईडीचा दुरुपयोग. अनिल देशमुखचा केस ईडी नंतर आता CBIला ताबा मिळाला. तर काय शरद पवार आणि उद्धव ठाकरेचं एक पण प्रकरण, महाराष्ट्र सरकारची एक पण अपील हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाने का स्वीकारली नाही? त्यांनाही माहिती आहे की माफिया नेता आहेत. ओके, कर्ज घेतलं होतं ते ईडी मध्ये परत जाऊन द्यायची गरज काय होती? अच्छा, ते 10 वर्षानंतर बिनव्याजी, बिन पाण्याने करतो तसं बिनव्याजी, आणि ते पण ईडीने त्याला समन दिलं तर 3 वेळा त्याने सांगितलं ईडी को दिखा दूंगा, ईडी को बर्बाद कर दूंगा. आणि तिसऱ्यांदा समन झालं, फाडल्यानंतर लक्षात आलं की चौथ्यांदा वॉरंट येणार, त्यानंतर गेले. त्याला एक मिनिट, अभी वो आ गई है, ईडी की प्रेस नोट देख लेना यार. वो अलीबाग में प्रॉपर्टी है, उसमें से 2 प्रॉपर्टी तो मैंने जाके देखी हुई थी. दादर का एक फ्लैट है, वो सब डिटेल दे रहे हैं, अभी मिल जाएगा. महाराष्ट्राच्या जनतेला हसायला येते. म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की माझी आमची शिवसेनेची माफियागिरी बंद होणार नाही, हे म्हणायचं आहे ना. ठीक आहे, कोर्ट बघणार आता. सर्टेनली सगळ्यात जास्त आनंद महाराष्ट्राचा 12.5 कोटी जनतेला झाला आहे की ज्या पद्धतीने माफियागिरी, मला सांगा त्या पत्राचार ते शेकडो परिवार 10 वर्ष झाले बर्बाद आहे, बेघर आहेत, त्यांना निश्चित आनंद होणार. ते प्रेस नोट आली आहे का त्याची? ते दिलीप वळसे पाटील मध्ये हिंमत असेल ना तर ते मीडियाला बाईट देण्यापेक्षा एक प्रेस नोट इश्यू करा, त्यांना सांगा आणि ते कुठल्या सेक्शन खाली आणि कोण कोण अधिकारी आहे आणि काय कशासाठी केली. मी तर दिलीप वळसे पाटीलला चॅलेंज करतोय, करू द्या ना. बोलतात ना तर गिव्ह अ स्टेटमेंट इन रायटिंग, या सेक्शन खाली मी ईडीचा या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध, आणि हे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत, द्यावं. एक सगळ्यात मोठा आरोप आहे, ते म्हणतात की सरकार पाडण्यासाठी त्यांच्यावर होता आणि त्या सूड, राजकीय सूड भावनेतून कारवाई. आमचं असं म्हणणं आहे की एक गोष्ट खरी आहे त्यांची, की माफिया मंत्र्यांना निश्चित
माफिया नेते मंत्री महाराष्ट्राला लुटतात, त्यांना पाडणार आणि त्यांना सदा होणार हे निश्चित पाहणार. धन्यवाद.